धन्यवाद धर्माधिकारी मॅडम. यानंतर आता दीक्षित सरांचं व्याख्यान होणार आहे, पण त्याच्या आधी आपण एक छोटासा फेलिसिटेशन सेरेमनी इथे आयोजित केलेला आहे. आपले जे CETचे टॉपर्स आहेत एडनेक्साचे यावर्षीचे CET AIEEE यांचा एक आपण छोटासा सत्कार करणार आहोत, त्यांचं कौतुक करणार आहोत. तर याचकरता मी आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री अतुल नारखेडे यांना विनंती करतो की कृपया त्यांनी रंगमंचावर यावं. याचबरोबर मी रानडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी धर्माधिकारी मॅडमचा सुद्धा सत्कार करावा. नारखेडे सरांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. त्यांनी IIT मुंबई इथून कॉम्प्युटर सायन्समध्ये BTech ही पदवी मिळवलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना या अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठातनं MS ही पदवी घेतलेली आहे. त्यांना 16 वर्षाचा सॉफ्टवेअर डिझाईन आणि डेव्हलपमेंटचा अनुभव आहे. सिलिकॉन ग्राफिक्स, टेसेरा सिस्टम्स, स्ट्रँड लाईफ सायन्सेस अशा नामांकित कंपन्यांमधून त्यांनी सिनियर पोझिशन्समध्ये कामं केलेली आहेत. 2003 मध्ये त्यांनी श्रीधर शुक्ल यांच्याबरोबर ग्रेट सॉफ्टवेअर लॅब या सॉफ्टवेअर कंपनीची निर्मिती केली. नावाप्रमाणेच त्यांनी अत्यंत चांगली सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स डेव्हलप केलेली आहेत. मी मगाशी तुम्हाला बोलताना एडनेक्साची माहिती देताना जे लाईव्ह वेबिनार हे फीचर सांगितलं, ते वेबिनार फीचर, ते प्रॉडक्ट हे त्यांच्याच कंपनीने तयार केलेलं आहे. K-Point नावाचं ते सॉफ्टवेअर आहे जे आम्ही वापरतो आणि जे अत्यंत उपयोगी ठरलेलं आहे. विद्यार्थ्यांचा खूप चांगला, आम्हाला खूप पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला आहे या प्रॉडक्टचा. तुमच्यातल्या काही जणांनी आमचे वेबिनार अटेंड केलेलेच असतील. आम्ही जो ऑनलाईन ब्रिजिंग कोर्स कंडक्ट केला किंवा करतोय त्याच्यामध्ये हे आम्ही प्रॉडक्ट वापरलेलं होतं. या K-Point सॉफ्टवेअरची संकल्पना आणि निर्मिती ही नारखेडे सरांचीच आहे. आज अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये, फक्त एडनेक्सामध्ये नाही तर खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये हे प्रॉडक्ट हे सॉफ्टवेअर आज वापरलेलं जात आहे. असं एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं आहे. तर मी नारखेडे सरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. आमचे बरेच विद्यार्थी आहेत सत्कारार्थी, पण त्यातले काही जण येऊ शकले नाही आहेत कारण ऑनलाईन प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यामुळे फक्त पुण्यात नाही तर मुंबई, त्याचप्रमाणे मिरज, सांगली, विदर्भ इथल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी आमचं हे प्रॉडक्ट वापरलं आणि त्यांना खूप चांगले मार्क मिळाले. तर ते काही येऊ शकले नाही आहेत इतक्या लांब. त्यांची मी काही जणांची मी नावं घेणार आहे आणि जे आपले पुण्यातले आहेत ते आधी उपस्थित आहेतच, तर त्यांचा आपण आता सत्कार करणार आहोत. यावर्षी CET तसं बघायला तर खूप अवघड होती, खूप ट्रिकी क्वेश्चन्स होते, त्यामुळे ओव्हरऑल रिझल्ट बराच खाली आलेला आहे. पुण्याचा यावेळचा हायएस्ट हा 191चा आहे, मागच्या वर्षी जो 196चा होता. तर त्याच्यामुळे तसंही इन जनरल स्टँडर्ड थोडंसं कमी झालेलं आहे. त्यामुळे आम्ही 135पेक्षा जास्ती जे मार्क मिळाले आहेत विद्यार्थ्यांना त्यांचा इथे आज सत्कार आयोजित केलेला आहे. मी नावं घेतो जे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांचे आणि जे नाही आहेत त्यांचेसुद्धा. जे उपस्थित आहेत त्यांनी इकडे येऊन नारखेडे सरांच्या हस्ते त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. सगळ्यात आधी कैवल्य बिडकर, तो इथे नाही आहे पण त्याला PCM ग्रुपमध्ये 138 मार्क पडलेले आहेत, 138 आउट ऑफ 200. नंतर गौरव सोनोणे, त्याला 145 मार्क आहे PCM ग्रुपमध्ये. 145 अत्यंत चांगला स्कोर आहे हा, कारण ओव्हरऑल स्टँडर्ड कमी झालेला आहे. नंतर तन्मय कुलकर्णी, हा सुद्धा इथे आज उपस्थित राहू शकलेला नाही, त्याला 148 मार्क मिळाले PCM ग्रुपमध्ये. यानंतर सुप्रिया जहागीरदार, तिला 151 मार्क आहेत PCB ग्रुपमध्ये, म्हणजे बायोलॉजीच्या ग्रुपमध्ये सुप्रिया जहागीरदार. नंतर दीपक चांगेडे,
हा विद्यार्थी आमचा स्टुडंट आहे, पण तो वाशिम विदर्भाचा जो जिल्हा आहे तिकडचा आहे, तो त्यामुळे तो येऊ शकलेला नाही आहे. त्याला PCM ग्रुपमध्ये 153 मार्क आहेत, 153. त्यानंतर वेदांग भडभडे हा पुण्यातलाच आमचा विद्यार्थी आहे. त्याला 156 मार्क पडलेत, पण त्याला बरं नसल्यामुळे तो येणार होता कालपर्यंत, त्याचं कन्फर्म होतं, पण त्याला बरं नसल्यामुळे तो आज आलेला नाही आहे. त्याच्यानंतर अपूर्व लेले हा स्टुडंट आमचा, त्याला 157 157 मार्क्स PCM ग्रुपमध्ये. नंतर अजून एक आमचा विद्यार्थी पुण्यातलाच, पण तो सुद्धा उपस्थित राहू शकलेला नाही आहे, प्रसाद लंके. त्याला PCM मध्ये 159 मार्क्स आहेत, 159. त्यानंतर अमेय बुर्डे, त्याला PCM ग्रुपमध्ये 160 मार्क आहेत, 160. यानंतर अजून एक आमचा विद्यार्थी आहे अभिषेक चावळकर. तो सोलापूरचा आहे, त्यामुळे त्याला आज जमणं अवघडच होतं. त्याला PCM ग्रुपमध्ये 163 मार्क्स आहेत, 163. यानंतर श्रद्धा लोटलीकर, हिला PCB ग्रुपमध्ये, बायोलॉजीच्या ग्रुपमध्ये 163 मार्क आहेत, 163. त्यानंतर प्रीती मिश्रा, हिला बायोलॉजी म्हणजे PCBच्या ग्रुपमध्ये 164 मार्क्स आहेत आउट ऑफ 200. तर प्राजक्ता सकपाळ ही आमची विद्यार्थिनी पुण्याचीच आहे, पण तिची आज विजिट यायची मुंबईला ॲडमिशन आहे, त्यामुळे ती उपस्थित राहू शकलेली नाही आहे. तिला 166 166 मार्क आहे. यानंतर आमचे अजूनही चांगले विद्यार्थी आहेत, पण ते पुण्याबाहेरचे आहेत. आदित्य बुधाटे, याला PCBमध्ये 170 मार्क्स आहेत. नंतर अद्वैत राजहंस, त्याला PCMमध्ये 173 173. याला हा सुद्धा पुण्याबाहेरचा असल्यामुळे आज उपस्थित राहू शकलेला नाही आहे. नंतर अजून एक आमचा विद्यार्थी अनुराग लड्ढा, त्याला तो आहे वाशिम जिल्ह्यातला, विदर्भातल्या. त्याला PCMमध्ये 175 मार्क्स आहेत, 175 मार्क. एक विशेष गोष्ट अशी की 12वीची जी परीक्षा होती, बोर्डाची परीक्षा, त्याच्यात त्याला 97 मार्क्स पडले ॲग्रिगेट, आणि तो अमरावती बोर्डमध्ये पहिला आहे. आणि त्याचप्रमाणे तो बिट्सला सिलेक्ट झालेला आहे, बिट्स पिलानी. तिथे त्याच्यात त्याला खूप चांगला स्कोर आला बिट सॅटमध्ये, आणि तो तिथे सिलेक्ट झालेला आहे. तर तो तिकडे गेलेला असल्यामुळे तो आज इकडे आला नाही आहे, पण तो सुद्धा आमचा अत्यंत गुणी आणि चांगला विद्यार्थी अनुराग लड्ढा. त्यानंतर नेहा जोशी, तिला PCM ग्रुपमध्ये 176 मार्क्स आहेत, 176. नेहाला AIEEE मध्ये ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम, त्याच्यामध्ये तिला 305 305 आउट ऑफ 360 305 मार्क आहे 360 पैकी, आणि तिचा ऑल इंडिया रँक आहे 151. खूप चांगला स्कोर आहे हा. आणि त्याहून विशेष गोष्ट अशी की तिला IIT मध्ये सुद्धा तिचा खूप वरचा नंबर आहे, आणि तिला IIT मध्येच ॲडमिशन मिळालेली आहे. तर खूपच छान स्कोर आहे ते सगळेच तिन्ही परीक्षांमध्ये, त्याबद्दल तिचं विशेष अभिनंदन. त्यानंतर अजून एक आमची विद्यार्थिनी अमृता कुलकर्णी, ही मिरजेची आहे, मिरज सांगलीच्या जवळ. तर तिला PCB ग्रुपमध्ये, बायोलॉजीच्या ग्रुपमध्ये 182 मार्क आहे. तर ती सुद्धा तिकडे येऊ शकलेली नाही आहे. 182 पण खूप चांगले मार्क आहेत. तिचं कुठल्या तरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्येच तिचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर अजून एक आमचा विद्यार्थी ऋत्विज भागवत, त्याला 185 मार्क आहेत. ऋत्विज भागवत PCM ग्रुपमध्ये. खूप छान मार्क आहेत, म्हणजे 185 पुण्यामध्ये हा दुसरा तिसराच असेल असं आम्हाला वाटतं आहे, आणि खूपच चांगले मार्क आहेत. त्यानंतर जो आमचा पहिला आलेला विद्यार्थी आहे CET मध्ये,
तो मुंबईचा आहे, अखिल किल्लावाला त्याचं नाव आहे, अखिल किल्लावाला. तर त्याला 191 मार्क आहेत PCM मध्ये, पण तो आज इकडे उपस्थित राहू शकलेला नाही. त्याचं सुद्धा माझ्यामध्ये IIT मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, तो त्याच गडबडीत आहे त्याच्यामुळे. पण तो आमचा चांगला स्टुडंट आहे, 191 खूप चांगला स्कोर आहे त्याचा, तो आमचा हायेस्ट आहे PCMच्या ग्रुपमध्ये. याचबरोबर आम्ही आमचे जे 10वीतले विद्यार्थी होते, आमचे जे मिशन SSC जे प्रॉडक्ट आहे, missionssc.com जे वेब पोर्टल आहे, त्याच्यामध्ये ज्या आमच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगले मार्क मिळवले त्यांचासुद्धा आम्ही एक आता छोटासा सत्कार, दोघीजणीच आहेत त्या, मी नाव उच्चारतो, तिने इकडे यायचं आहे, चैत्राली पावनसकर. तिला 96% मिळाले आहे 10वीच्या परीक्षेमध्ये. एक विशेष गोष्ट अशी की चैत्राली ही सायकलिंग या स्पोर्ट्सची नॅशनल चॅम्पियन आहे. म्हणजे तिचं ध्येय आहे की ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला रिप्रेझेंट करायचं, आणि त्या उद्देशाने तिची खूप जोरात प्रॅक्टिससुद्धा चालू आहे, आणि ते सांभाळून तिने एवढे मार्क मिळवलेले आहेत. अजून एक आमची विद्यार्थिनी जी पहिली आली म्हणजे आमच्या मिशन SSC थ्रू 10वीला, ती म्हणजे राधिका जोशी, आणि म्हणजे ती आलेली नाही आहे इकडे. तिला 99% आहेत SSC मध्ये, मुली विद्यार्थिनी. हे आपले विद्यार्थ्यांचे सत्कार आता झालेले आहेत. पण काही विशेष मी नावं घेतोय. आज मगाशी रानडे सरांनी उल्लेख केला की आमचे बापट सर आलेले आहेत, प्राध्यापक अज बापट सर, जे फिजिक्स या विषयाचे अत्यंत सिनियर असे प्रोफेसर आहेत. 75 वर्ष त्यांचं वय आहे, आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे फिजिक्सचा कंटेंट लिहिण्यासाठी, फिजिक्सचं गायडन्स देण्यासाठी. मुंबईचं जे रुपारेल जे नंबर 1चं कॉलेज आहे त्याचे ते HOD होते. तर आज आपणहून आवर्जून ते इकडे उपस्थित राहिले, याबद्दल मी त्यांना इथे व्यासपीठावर येण्याची विनंती करतो, आणि नारखेडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर आता नेहा जोशी आपल्याकडे आलेली आहे. तिचे वडील हेमंत जोशी हे खरं सांगायला तर माझे मार्गदर्शक आहेत. मी त्यांच्या म्हणजे एडनेक्सा चालू करण्याआधी मी त्यांच्याच कंपनीत काम केलेलं आहे, सिम्फनी सर्व्हिसेस, आणि त्यांच्या इन्स्पिरेशनमुळे मी एडनेक्सा ही कंपनी चालू केली, मी आणि रानडे सरांनी. तर ते सुद्धा आज इकडे आलेले आहेत. त्यांनाही मी विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सत्कार स्वीकारावा. एक विदर्भातल्या पुसद जिल्ह्यातनं आमचे एक अत्यंत चांगले सर इकडे आलेले आहेत, खंडेलवाल सर. तर ते खास या प्रोग्रामसाठी इकडे आले, आणि त्यांना आमचं एडनेक्सा हा कन्सेप्ट इतका आवडलेला आहे की त्यांनी त्यांच्या क्लाससाठी तो इम्प्लिमेंट करायचा त्यांचा प्लॅन आहे. तर ते सुद्धा इकडे आलेले आहेत. त्यांनाही मी विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं.